नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पर्यावरणावर आधारित एक अतिशय सुंदर असा धडा पाहणार आहोत. धड्याचे नाव आहे द पीपल हू प्रोटेक्ट नेचर. मुलांनो, सर्वप्रथम तुम्ही मला सांगू शकता का की पृथ्वीवर झाडे, पक्षी, प्राणी नसते तर काय झाले असते? आणि तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर धड्यामध्ये या धड्यामध्ये प्रथमतः आपल्याला 3 व्यक्तींबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर त्यांनी कोणतीही प्रसिद्धी किंवा पैशाची अपेक्षा न करता संपूर्ण आयुष्य त्यांनी निसर्गासाठी दिले. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूया. नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. निसर्ग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर निसर्ग नसेल तर म्हणजे झाडे, पक्षी, प्राणी नसतील तर आपण जगू शकणार नाहीत, हो ना? कारण फॉरेस्ट गिव्ह अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर अँड फूड अँड शेल्टर. तर झाडे आपल्याला काय करत असतात? शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, अन्न. जंगल आपल्याला शुद्ध हवा देते, तसेच निवारा देतात. झाडे नसतील तर काय होईल? पाऊस पडणार नाही आणि हवा दूषित होऊ शकते. ट्रीज हेल्प अस टू ब्रीथ अँड लिव्ह हेल्दी लाईफ. झाडे आपल्याला काय करतात? एक छान असं हेल्दी, निरोगी आयुष्य देतात. ॲनिमल्स अँड बर्ड ऑल्सो डिपेंड ऑन फॉरेस्ट. तर तसेच प्राणी आणि पक्षीसुद्धा जंगलावर अवलंबून आहेत. तर तुम्हाला तर माहीत आहे की जर माकड, पोपट, सिंह जर आपण असे अनेक प्राणी घेतले, पक्षी प्राणी घेतले, तर त्यांचं घर म्हणजेच काय असतं? जंगल असतं. तसेच सम पीपल अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ नेचर अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. तर काही लोक असे असतात की ते जे पर्यावरण किंवा निसर्गाचं काय करत असतात? त्याची किंमत ओळखत असतात आणि त्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असतात. दे डू नॉट वर्क फॉर मनी ऑर फेम. ते पैशासाठी किंवा कोणत्याही प्रसिद्धीसाठी, फेम म्हणजे प्रसिद्धी, त्यासाठी काम करत नाही. दे वर्क विथ लव अँड केअर फॉर नेचर. ते फक्त प्रेमाने आणि आनंदाने काय करत असतात आणि निसर्गाच्या काळजीपोटी काय करत असतात? निसर्गाचं मनापासून संरक्षण करत असतात. दिस लेसन टेल्स अबाउट 3 सच पीपल हू लव नेचर अँड वर्क सेल्फलेसली फॉर सोसायटी. तर हा धडा त्या 3 लोकांसाठीच आहे की ज्यांनी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता निसर्गाचे संरक्षण केले. आणि या धड्यात त्या 3 महान व्यक्तींबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर पहिलं कोण आहे? फर्स्ट, तुलसी गौडा, वनदेवता. तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता विच मीन्स ट्री गॉडेस. तर इथे तुलसी गौडा हे वनदेवता म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात झाडे लावली. शी वॉज बॉर्न इन हलाकी ट्रायबल फॅमिली इन कर्नाटका. तर त्यांचा जन्म कुठे झाला? तर कर्नाटकमध्ये झाला. शी डिड नॉट गो टू स्कूल अँड कुड नॉट रीड ऑर राईट. त्या कधीच शाळेत गेल्या नाहीत किंवा त्यांनी कधीच वाचन किंवा लिखाण असे केले नाही. However, she learned many things by living close to the forest. त्यांनी अशा बऱ्याच गोष्टी चांगल्या शिकल्या त्या फक्त जंगलाजवळ किंवा फॉरेस्टच्या जवळ राहून. शी हॅड डीप नॉलेज ऑफ ट्रीज, प्लांट्स अँड हर्ब. त्यांना जंगलाबद्दल, झाडांबद्दल किंवा औषधी वनस्पतींबद्दल खूप अशी माहिती होती. त्यामुळे की त्यांना त्याबद्दल माहिती होती कारण की त्यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला आणि तोही जंगलाच्या भागात, म्हणजे जंगल जिथे होते त्या भागात, आदिवासी ह्याच्यामध्ये त्यांचा जन्म असल्यामुळे त्यांचा संबंध जास्त करून जंगलात असलेल्या म्हणजे झाडांशी किंवा तिथल्या गोष्टींशी आला. एन्व्हायरमेंटलिस्ट कॉल हर द एन्क्लोपेडिया ऑफ द फॉरेस्ट बिकॉज ऑफ हर ग्रेट नॉलेज. एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे पर्यावरणवादी जे लोक होते ते त्यांना एन्क्लोपेडिया म्हणजे, आता इथे एन्क्लोपेडिया म्हणजे ज्ञानकोश. प्रत्येक गोष्टीची जंगल किंवा झाडे किंवा प्लांट या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती असणारे व्यक्ती म्हणून त्यांना एन्क्लोपेडिया
ऑफ द फॉरेस्ट असे म्हटले जात होते, कारण की त्यांना त्याबद्दल भरपूर मोठ्या प्रमाणात नॉलेज होते, ज्ञान होते. शी प्लांटेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग्स इन हर लाईफ. त्यांनी 30,000हून जास्त झाडे लावली. शी वर्क विथ फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड टूक केअर ऑफ प्लांट नर्सरीज. त्यांनी फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर काम केलं. शी कुड नॉट आयडेंटिफाय मेनी टाईप्स ऑफ ट्रीज. शी कुड आयडेंटिफाय मेनी टाईप्स ऑफ ट्रीज अँड न्यू द मदर ट्री ऑफ ईच स्पेसीज. त्यांना बऱ्याच प्रकारचे झाडांची ओळख होतीच, पण त्याबरोबर त्यांना झाडांची आई असे म्हणूनही ओळखले जात होते, कारण की त्यांना प्रत्येक झाडांच्या जातीची ओळख होती. शी बिलीव्ह दॅट फॉरेस्ट टॉट हर लाईक अ टीचर. त्यांचा विश्वास होता की त्यांना जंगल म्हणजे फॉरेस्टनी किंवा जंगलांनी एखाद्या शिक्षकाप्रमाणे त्यांना शिकवले, घडवले आहे. शी लव्स ट्रीज ॲज हर ओन चिल्ड्रन. ती त्या झाडांवर, त्या सगळ्या गोष्टींवर स्वतःच्या मुलांसारखे प्रेम करत होत्या. इन 2021 द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑनर हर विथ द पद्मश्री अवॉर्ड फॉर हर ग्रेट सर्व्हिस ऑफ नेचर. इथे पहा, त्यांना पद्मश्री अवॉर्डनी काय केलं आहे, 2021मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारने काय केलं आहे, सन्मानित केलेलं आहे. तर इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, तुलसी गौडा यांचा जन्म कर्नाटकमध्ये एका जंगलात म्हणजे आदिवासी ह्याच्यातल्या असल्यामुळे एका जंगलाजवळ असलेल्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यामुळे त्या कधी शाळेत नव्हत्या गेल्या, त्या स्कूलला गेल्या नव्हत्या, त्यांना लिहिता वाचता येत नव्हते, पण त्यांना जंगलाने एवढं शिक्षकाप्रमाणे शिकवलं होतं की त्यांना तिथली भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात माहिती होती. आणि त्याचमुळे त्यांनी 30,000पेक्षा जास्त झाडे लावली आणि त्यामुळे त्यांना भारत सरकारने 2021मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते. तर मुलांनो, आपण तुलसी गौडा यांच्याबद्दल आत्ता पाहिले. तर आपण आता महाराष्ट्रातील एक महान महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, राहीबाई सोमा पोपरे, सीड मदर. तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि देशी बियांसाठी खूप मोठे काम केलेले आहे. त्यांना सीड मदर म्हणून पण ओळखले जायचे. आता आपण त्यांच्याबद्दल त्यांच्या कामाबद्दल आपण पाहणार आहोत. त्यांनी काय केलं, शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम केल्यासारखंच आहे, कारण की पारंपरिक बियाणे त्यांनी जपली, त्यामुळे त्यांचा वापर करून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. तर त्यांना प्रेमाने काय लोक म्हणत असतात, सीड मदर. राहीबाई सोमा पोपरे is known as the seed mother. She is a tribal farmer from Maharashtra. She could not attend school because her family was very poor. आता तुलसी गौडा त्यांच्यासारखंच त्या काय झाल्या, त्यासुद्धा त्या महाराष्ट्रातील एका आदिवासी शेतकरी घरातून होत्या. त्यांचं शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे म्हणजे गरिबीमुळे त्यांच्या कुटुंबाने त्यांना शिकून नाही दिले. त्या गरीब असल्यामुळे त्यांना शाळेत जाता आले नाही. तर त्यांनी मेहनत सोडली नाही. त्यामुळे काय झालं, पुढे बघा. She started working in the fields at a young age. She learned farming through daily work and experience. She saved many traditional and native seeds of crops. तर त्यांनी तरीसुद्धा काय केलं, लहान वयातच मेहनत सोडली नाही. त्यांनी तिथे शेतामध्ये कामातून, अनुभवातून त्यांनी शेती शिकून घेतली आणि अनेक पारंपरिक आणि देशी पिकांची बियाणे काय केली, जपून ठेवली आणि जुनी बियाणे नष्ट होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे संरक्षण केले. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक. She encouraged farmers to grow local crops instead of using only market seed. त्यांनी लोकांना म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना काय केलं, प्रोत्साहित केलं, एनकरेज केलं की तुम्ही लोकल क्रॉप वापरण्यापेक्षा ओनली टू ग्रो लोकल क्रॉप इन्स्टेड ऑफ युझिंग मार्केट, म्हणजे मार्केटमधलं बियाणे वापरण्याऐवजी लोकल क्रॉप्स हे यूज करा. She taught people about organic farming and natural methods. तर राहीबाई is an active member of Kalsubai
परिसर बियाणी संवर्धन समिती अकोला इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. तर त्यांनी फक्त बाजारातील बियाणे तुम्ही वापरू नका, तर स्थानिक पिके घेण्यास त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. आणि त्यामुळे काय झालं, लोकांना त्यांनी सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक पद्धतीने केलेल्या शेतीचा त्याबरोबर संदेश दिला. त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या सक्रिय सदस्य होत्या. तर इथे लिहिलेलं आहे बघा ते. शी स्टार्टेड सीड बँक्स, nurseries to protect seeds. She shared seeds freely with many farmers. At present, about 122 land acres and 32 crops are under conservation. Her work helped to protect food, farming nature. In 2020, she received the Padma Shri Award. She was also included in BBC British Broadcasting Corporation list of 100 women for her inspiring work फॉर सोसायटी अँड नेचर. तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी निस्वार्थपणे, त्यांचा स्वभावच निस्वार्थी असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना ती बियाणे काय दिली, मोफत दिली. आणि त्याचबरोबर त्यांनी सुमारे 122 देशांमधून बियाण्यांच्या जाती व 32 पिकांचे संवर्धन म्हणजे संरक्षण केले. त्यांच्या या कार्यामुळे अन्न, शेती आणि निसर्गाचे संरक्षण झालेच, त्याचबरोबर देशासाठी आणि समाजासाठी केलेल्या महान कार्याबद्दल भारत सरकारने त्यांचेही काय केले, पद्मश्री सन्मान देऊन सन्मानित त्यांना केले. त्याचबरोबर त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे BBCच्या 100 महिलांच्या यादीत त्यांची काय झालेली आहे, निवड झालेली आहे. हे बघा इथे दिसतात. मुलांनो, आता आपण या धड्यातील तिसऱ्या महान व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचे नाव आहे चैत्राम पवार, चैत्राम देवचंद पवार. तर त्यांनी झाडे, जंगल, पाणी आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठे काम केले आहे. तर चला तर मग पाहूया. चैत्राम पवार पद्मश्री is a tribal, social and environmental leader with over 30 years of experience. पद्मश्री चैत्रम पवार हे आदिवासी समाजातील व सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील कोण होते, एक मोठे नेते होते. त्यांना 30 वर्षाहून अधिक अनुभव आहे मुलांनो. आणि अनेक वर्ष लोकांसाठी आणि निसर्गासाठी त्यांनी सुद्धा निस्वार्थपणे काम केलेले आहे. He has led conservation, sustainable farming and community development work in more than 100 villages across Maharashtra and Gujarat. तर त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 100पेक्षा जास्त गावांमध्ये काय केलेलं आहे, संरक्षण, शेती आणि गावाच्या विकासासाठी काम केले आहे. तर मुलांनो, त्यांनी फक्त एका गावासाठी नाही केले, तर अनेक गावांचा विकास त्यांनी केलेला आहे. He has began with cultivation of 5,000 trees with his own contribution, an expert member of Forest Advisory Committee. तर स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी 5,000 झाडांची लागवड सुरू केली आणि इतरांची वाट न पाहता त्यांनी स्वतः ते काय केलं, पुढाकार घेऊन पुढे होऊन ती झाडे लावलेली आहेत. तर 2015 मध्ये वन सल्लागार समिती तज्ज्ञ सदस्य त्यांनी जंगलाचे संरक्षण केले. आदिवासी समाजाला, विशेषतः महिलांना त्यांनी सक्षम व स्वावलंबी बनवले. त्यांनी लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली. ही हेल्प प्रोटेक्ट फॉरेस्ट, एम्पावर tribal communities, especially women, and promote self-reliant development. He has started work for his village Baripada in Dhule district with help of Janjati Kalyan Ashram, and now extended in nearby 100 villages from Maharashtra, Madhya Pradesh and Gujarat. त्यांनी धुळे जिल्ह्यातील बारोपाडा या गावातून जनजाती कल्याण आश्रमाच्या मदतीने काम सुरू केले. तसेच मोठे काम नेहमी छोट्या सुरुवातीपासून सुरू होते. आज त्यांचे काम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात मधील जवळपास 100 गावांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यांच्या या चांगल्या कार्याचा फायदा लोकांना सुद्धा झालेला आहे. ही हॅज वर्क for tree planting, water conservation and forest protection. He helped many villages by building check dams and trenches to store rainwater. त्यांनी
वृक्षारोपण, जलसंधारण आणि जंगल संरक्षणासाठी काय केलं, झाडं लावली, पाणी वाचवले, जंगलाचे संरक्षण केले. आणि त्यांचे मुख्य काम होते पावसाचे पाणी साठवण्यासाठी बंदरे आणि चर बांधून अनेक गावांना मदत करणे. पावसाचे पाणी वाया न जाता जमिनीत मुरल्यामुळे काय होतं, पाण्याची टंचाई कमी होते. तुम्हाला तर माहिती आहे, पाऊस कमी झाला तर लोकांपर्यंत पाणी पोचत नाही. त्यामुळे त्यांनी जर पाऊस कमी झाला किंवा काही अडचणी आल्या तर लोकांना पाणी मिळालं पाहिजे, त्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या. बिकॉज ऑफ दिस द ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज इन मेनी एरियाज. फार्मर्स गॉट मोअर वॉटर for farming and their crops improve. His work also help birds and animals to get safe homes. Many forests were saved because of his efforts. In 2025 he received the Padma Shri award for his valuable work for society and nature. त्यामुळे अनेक ठिकाणी भूजल वाढली, पाती म्हणजे पाण्याची पातळी वाढली. त्याचबरोबर विहिरी, बोरवेलमध्ये पाणी वाढले. शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्त पाणी मिळाले आणि त्यांची पिके चांगली झाली. पाणी असेल तरच शेती चांगली होते, बरोबर ना. आणि शेतकरी काय होतात, आनंदी होतात. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या या कार्यामुळे पक्षी आणि प्राण्यांनाही काय झालं, सुरक्षित घरे मिळाली, जंगल वाचले, म्हणजे प्राणी आणि पक्षी सुरक्षित झाले. सन 2025 मध्ये समाज आणि निसर्गासाठी केलेल्या त्यांच्या अमूल्य कार्याबद्दल त्यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला व देशासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याची भारत सरकारने दखल घेतली आणि त्यांनाही सन्मानित केले. तर मुलांनो, आज आपण द पीपल हू प्रोटेक्ट नेचर हा छान असा काय पाहिलेला आहे, धडा पाहिलेला आहे. या धड्यात तुळशी गोडा, राहीबाई सोमा पोपरे आणि चैत्राम पवार या 3 महान व्यक्तींबद्दल माहिती घेतली. या ठिकाणी झाडे लावली, जंगलाचे संरक्षण केले, देशी बियाणे जपली, पाणी वाचवले आणि शेतकऱ्यांना मदत केली. त्यांचे हे काम पैशासाठी नाही तर निसर्गावरील प्रेमामुळे त्यांनी केले. तर मुलांना, तुम्हाला हा लेसन कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.